तर ज्यांच्या नावाची आता विरोधी पक्षनेते होणार अशी चर्चा सुरू आहे त्यावर आदित्य ठाकरे यांची नेमकी काय प्रतिक्रिया तेही पाहूया। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। विरोधी पक्षनेता चर्चेवर आदित्य ठाकरे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर अर्थातच या अफवा आहेत, विरोधी पक्षनेतेपदासाठी आपलं नाव चर्चेत आहे, म्हणजे ही अफवा आहे असं आदित्य ठाकरे यांना म्हणायचं आहे। विरोधी पक्षनेता नेमका कोण होणार या संदर्भात बऱ्याच चर्चा आहेत। अर्थातच हे पहिलं असं अधिवेशन आहे की ज्यावेळी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे। मात्र विरोधी पक्ष नेतेपदासाठी ज्यांची नावं चर्चेत यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव नेहमीच पुढे आलेलं आहे। तेव्हा भास्कर जाधव यांच्या नावाला केवळ चर्चेत ठेवायचं, मात्र आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेते होतील अशा प्रकारची टीका सुद्धा होती, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या। त्यावर आदित्य ठाकरेंनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं म्हटलेलं आहे। बिल्कुल नहीं, अफवांवर विश्वास ठेवू नका। बिल्कुल नहीं, अफवांवर विश्वास ठेवू नका। नहीं, अफवांवर विश्वास ठेवू नका। बिल्कुल नहीं, अफवांवर विश्वास ठेवू नका। तर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया होती, केवळ वन लाईनर त्यांनी प्रतिक्रिया दिली। अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सभागृहातल्या कामकाजाकडे लक्ष असणार आहे आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, इकडे आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे विरोधी पक्ष नेतेपदावरून। अफवांवर विश्वास ठेवू नका अशी त्यांनी एका लाईनमध्ये प्रतिक्रिया दिली, एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे। काय यावर आणखी तपशील? खूप मोठी प्रतिक्रिया करते, एका लाईनची प्रतिक्रिया असली तरी खूप मोठी प्रतिक्रिया आहे। कारण सकाळपासून आपण पाहतोय का आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येते अशी सूत्रांची माहिती समोर येते आहे। ठाकरे गटाची ही खेळी आहे का भास्कर जाधवांना नाव मागे टाकत आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येते अशी खेळी, अशी सूत्रांची माहिती समोर येत होती। याच्यावरती अनेक नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। संजय शिरसाटांनी तर म्हटलेलं आहे का खेळवण्याचं काम नेहमी ठाकरे गट करत असतं, ठाकरे परिवार करत असतं, त्यांना खूपची ब्यारी आहे असे आरोपही त्यांच्यावर झालेत आज। आणि त्या अनुषंगाने आज आदित्य ठाकरेंना विचारलं असं आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे का अफवांवरती विश्वास ठेवू नका असं काही नाहीये। त्याचबरोबर अशीही बातमी समोर येते का 22 आमदार फुटणार आहेत अशीही बातमी समोर येते। त्याच्यावर तेही त्याच्याकडेही पहा असं त्यांनी एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे। आता ते सभागृहात गेलेले आहेत, सभागृहातून बाहेर आल्यानंतर ते मीडियाशी बोलणार आहेत, तेव्हा सविस्तर बोलतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर अफवांवर विश्वास ठेवू नका ही केवळ एका ओळीमध्ये प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलेली असली तरी निश्चितच ही मोठी प्रतिक्रिया आहे, कारण आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे। मात्र ही अफवा आहे अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे विरोधकांनी उठवलेली केवळ राळ आहे अशा प्रकारचा सध्या आदित्य ठाकरे यांचा हा आरोप आहे। त्यामुळे आता काय नेमकं कामकाज सभागृहामध्ये होतंय आणि विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात काही चर्चा होतीये का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांचं लक्ष आहे ते सुरू असलेल्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाकडे आणि यावेळी पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पदाशिवाय दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू असणार आहे।